अरे बापा 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 काय होई रे हे जित्र बोय का काय होई रे बा हे काय काय ठेवते का नाही रे बा काही सोयाबीन. अरे पुरी उलंगवाडीच आहे रे बाबा सर्वाले ठेवते का नाही काय माहित बा आहे. खाली बसले का ढूस मारले का ते बात येते बरं खाली बस काही सोंगाचं कामही नाही वाटते आपल्याला नाही का पुरं देते वाटते लंब करून हाणू का गोटीला काय हकालू का काय नाही खाते ते खाऊ द्या बाबा द्यायले फालतुराजी इकडे का पलटले तर बस आपलं कामच काढते ते हो फक्त काळ्या नाही आपल्याजवळ काहीच नाही आपल्याजवळ. जाऊ दे आता आपण काय करू घरी जाऊ काही ना काही आता पोट्टे पाट्टी घेऊन येऊ जरासं यायचं कामच काढू का यायचं. अरे जाणार आहे बा तिकडल्या वावरात जाणार आहे दुसऱ्याचे जाणार काही का मायच करता राहायचं सर्व उलट पट्टी इथे थांबण्यात काही मजा नाही बरं. चला लवकर घरी जाऊ आणि आपल्या ते काळ्या गिड्या घेऊन येऊ चला लवकर. काय बरं केलं बा आज कळी काळी चिवड्याची आज कच्चा चिवडा सणान खातीतले का जे लोक झडी पाण्याचे घरी काही थांबत नाही तर तुझ्या हॉटेलात आहेस म्हणते चाल म्हणते शिवल्याच्या हॉटेलात उधार मागते वाटते आज काही देत नाही पैसे. काय कच्चा चिवडा म्हणून देता रे आमच्या मस्ती मारून. नीरा गोल्डमध्ये पलास टाकणं सुरू आहे ना मग तुमचा ते समोरचा एक काडी नाही देत समोराची नीरा बस आणलं तिथून डांग तोडून आपली सवायच्या वावरातली देरी रिचून काय वा आणि ते लसण जरा निसत जा ना जरा संध्याकाळची धरला की बस आपला ठेसला ठास केला की द्यायला फोतरा सीट टाकून काय राहिलं काय कसंच काय करा. अबे मग म्हणून असतं त्याला गावरान चिवडा म्हणते ठेसटास केला लसण हे ते गोल्डे पाला चांगला तिखट त्याला म्हणते गावरान चिवडा नाही तर मग ते का काजू टाकून खाता का त्याच्यात मजा आहे का मग अशा हिरव्या मिरची आणि हे ते बस एक तर हिरवी मिरची दिसून नाही राहिली हो काळा ना घाना काळा ना ते पोंगे जे काळा जराशे गेलं ना पोट्टा आणायला गेलं आता येतेच मिरच्या घेऊन येतेस ते इथं बसले तुम्ही नाही हे भस्कट खात आणि तिकडे वावरात सर चंदन लावलं त्या डुकराईनं पाना ते किती डुकरं आलेत तर काय राहिलं का काही पुरी उलंगवाडी झाली ना सर डुकर आहेत ना वावरात तुमच्या पुरं लंब करून टाकलं ते वावर सोयाबीनचं तुमचं मावरात काय रे हो आत्ता झाला मा बुडा काहीच नाही मावरात म्हणे. अबे बुड्याला का पुढचं नाही दिसत बरोबर आणि तू म्हणतो ते वावरातलं म्हणतो काही नाही अबे त्याला काय माहित आहे मी आत्ता आलो ना मला माहित आहे ना तुझ्या वावरात सर डुकराचं खांडत होतं हो आता खेदाडून द्यायला पाहिजे का तुम्ही तेवढं तर काम करत जाय एखाद्या अगदी 2-4 गोटे खैसा होते इले हो गोटे आणला होते म्हणजे आम्हाला ठुशीवर घेतलं म्हणजे आम्ही चालते आम्हाला काही झालंच चालते हो म्हणजे ते लोकांची काही परवा नाही जीवाची माझ्या वावरातलं खाल्लं नाही पाहिजे. चला लवकर सगळे जण त्याला काळ्या गिड्या घ्या जरा येत आहे ते लोक जमा करा ते आता खांड द्याला ते पुढे काढून चला लवकर चाल बा आता काय करतं चल लवकर. अरे उठ ना रे अरे शांतारा भाऊ हाना ना घोडं त्याच्यावर हाना पाहिलं जरा धोतर गितर नाही तर अटक सांगून पडसन राजा. आता कसं पोयाला अरे बाबा हे थांबलं राजा का अंगावर येते कर बाबा का जीव घेतो रे बाबा अरे बादल पोय अरे बादल पोय अरे बाबा डुक्कर आलो रे अरे धावा रे मेलो रे बाबा रे अरे काका मास मागा लागा कुठं बाबा रे आलो रे बाबा अरे मेलो रे बाबा अरे धावा रे या रे अबे जाबरे पोयाले का बे सगळे पहिले अरे धावा रे अरे पहिलं रे बादल्या पहिलं अरे माझ्या धोतर वाटतं ना राजा या रे बाबा या रे अबे आलो रे. काय झालं होतं काकाजीले काय मुडव्याचा त्रास आहे का असं तर आपल्याजवळ औषध आहे त्याचं गावरांचं हो म्हणजे काही ऑपरेशनचंही काम नाही काहीच नाही सबनच आहे आपल्याजवळ त्याचं तसं लय महागाचं बी नाही बिलकुल सस्तेत मस्त हो बिलकुल गॅरंटी इलाज हो 100% इलाज होते आपल्याजवळ. अरे बाबा रे कंबरडत गेलं रे सर काय कोणाच बुद्धी सुचली मला रे लय मुडव्याचा त्रास होते पण हो द्या बा आपल्याजवळ थैलीत नाही सबन आहे औषध आहे सगळं आहे देऊन द्या लवकर देईल. अरे चला ना रे बा ज्ञाना मुले राजा कॅबीत लोक तर या बाबा या झिपऱ्याच्या मग काय लागलं राजा चला ना बा. नाही होते माणसाला त्रास झाला का नाही होते तसं माणूस चिडते पण काही काळजी नका करू आपल्याला सबन आहे काहीच त्याचे टेन्शनच घ्यायचं काम नाही एका टक्कीतच माणूस दुरुस्त करतो आपण हो. सांगा ना बा त्याले भले नाही ना म्हणा मुळव्यात राजा मला राजा घोयसला ना राजा जाऊ द्या ना बाबा जाणार राजा तुम्ही राजा जा ना बा. भाऊ यायले घोसलेला आहे तुम्ही जा बरं आम्हाला जाऊ द्या आम्हाला लवकर इलाज करायचा जा तुम्ही लवकर. तर तुम्ही नाही म्हणता तर नका बा पण तसं आपलं कार्ड गिर्ड देऊन देतो तुम्हाला मोबाईल नंबर हे ते कोणी असलं तर आपल्याकडे पाहिजे मग हा. जाणं सुकान जाणं सरकमकडे जाणं तुझे कार्ड ताजवळ ठेवणं आम्ही इकडे कोणत्या घरात तू कोणत्या घरात आहे तुला समजून राहिलं का नाही काही समजते का नाही त्या माणसाला डुकरानं व्हायचं ना माहित नाही का तुला चला लवकर चला. वापरलं का बाई तो अंगारच आहे बा चला रे बा. घ्या ना नाव लिहायला आपलं लवकर नाव लिहायला लय राजा लय त्याला सुरायला लावा ना नंबर लावा ना लवकर. हां असं हो का नाही पण आपल्याला ती पॉलिसी काढायचीच आहे ना हो ना म्हणजे कसं पॉलिसी असली की मग माणसाला कसं टेन्शन नाही राहत हो. बघ मग प्रीमियम किती ना आपल्याला नाही 1 महिन्यावाली काढा मंथली का मग ते क्वार्टरली काढा कसं काय करावं काय का
नाही नाही, ते कसं मंथली काही काढू नका, महिनेवारी आपली भरणं होत नसते, मग कसं मग पेंटिंग पडते आपल्या किस्ता. मग आपली क्वार्टर लिस्ट करा. हो क्वार्टर लिस्ट करा. आणि कसं म्हणजे पहिली किस्त तुम्ही भरता बरं, सध्याची कशी माझं नाही आहे. पगार झाला की मी जमा करतो मग. भाऊ फोनवर मग बोला ना, हे माणूस राजे इथं तळपडून राहिला ना, लावा ना लवकर याचा मेळ लावा ना, काय आहे तर. हो 2 मिनिटं थांबा ना, राजा महत्त्वाचं काम आहे. थांबा ना. हो हां नाही यावेळेसच भरा तुम्ही, पुढच्या वेळेची मी द्यायला तयार आहे ना. पुढच्या वेळेसपासून तुम्हाला अडचणच येणार नाही. पहिले आता तुम्ही भरा, मग नंतर मी तुम्हाला बिलकुल रेग्युलरली सुरू आपल्या किस्त थकणार नाही. हो भाऊ तुमच्या घरगुती गोष्टी ते पॉलिशा गेल्याच्या नंतर पाहा ना बाबा. आमचा इकडे माणूस इकडे तळपडून राहिला. हा सुद्यामतीने सांगू राहिला आम्ही, नाही तर मग हातातला फोन हिसकून घेईन आणि मग पुढचे मग तुम्ही मग म्हणसाल काय झालं. काय झालं माणसाला, ते काय झालं एवढं माझ्या महत्वाचा फोन काटायला लागला, काय झालं काय सांगा बरं तुम्ही, काय झालं. घोषलं द्यायले घोषलं ना. काय बाबा अजून राजा तुमचं डोक्यातलं कायच करावं आता हे मायाबिंद. अरे बा हे घोषणं हे अंधश्रद्धा आहे ना बा, काहीच नाही ना, हे सगळं खोटं आहे. हे थोटांग तुम्ही बंद करा, काही बी नका, काहीच नका सांगत जाऊ. घोषलं नाही का, दिसून नाही राहिला का एवढा माणूस तळपडून राहिला तरी. हा तरी म्हणता घोषलं नाही. आता काय काय तुमच्या पुढे काय करून दाखवा बाबा अजून. हा मावशी घोषत नसते ना, हे अंधश्रद्धा आहे ना. तुला अजून तुम्हाला तुमच्या लक्षातच कसं येत नाही, मी म्हणतो हेच तर मला समजत नाही. तर खरंच घोषला ना बा, आम्ही होतो ना तिथं, आम्ही पाहिलं ना त्याला. म्हणजे तुम्ही त्या घोषणाऱ्याला पाहिला का. हां त्याचा फोटो कुठे आहे का तुमच्याजवळ, दाखवा बरं, मी तर पूर्ण व्हायरल करतो त्याला. कसा काय तुम्हाला कसा दिसते तर ते घोषणारा भूत दाखवा, मला ते भूताचा फोटो दाखवा. अरे राजा कुठंच नाही ना भूतन फाता, राजा सगळं अंधश्रद्धा आहे ना, अकला नाही तुम्हाला काही बी करता राजा. अरे बा आम्ही भूतानं कायले घोषलं म्हणून राहिलो. अरे घोषलं म्हणलं फक्त आम्ही, डुकरानं घोषलं द्यायले, रानडुक्कर आलता ना बाबा, रानडुकरानं घोषलं द्यायले ते सांगू राहिलो आम्ही. अरे बाप आता सांगता का राजा, 10 मिनिटं खाते तुम्ही माझ्या फोनवर बोलत होत का. अरे बाबा डुकरानं घोषलं तर आधी सांगा ना, झालं वर तिकडल्या वार्डात इकडे नाहीत ना, ते तिकडे आहे ना, ते इकडे फक्त मुळव्यातवाले आहेत ना, जा तुम्ही तिकडे. करावं साहेब लवकर इलाज करा राजा, काही बी लावा मेळ काही लावा, पण राजा इलाज करा. लस राजा लस त्रास सुरायला. हां कायचा त्रास आहे आपल्याला. भाऊ साहेब त्याले आपल्या रानडुक्कर असते ना वावरातले, त्याने घोषलं बाबा त्याले, काय करा बाबा. आता तिथं काही जायचं काम होतं का, त्या रानडुकराच्या खाईत नाही काही जायचं काम आहे का तुम्हाला. हां नसतीची कामं करून घ्यायची आणि मग बिमार पडता तुम्ही, असे घेऊन येता मग आपता. अरे बाबा आम्ही काय त्याच्या खाईत नाही गेलो बाबा, ते आमच्या खाईत आले ना, आमच्या वावरात नाही येत ना ते डुकरं. निरा सोयाबीनचा धिगाणा लावला ना, मग काय करा आम्ही शेतकऱ्यानं, त्याच्याशिवाय काय पर्याय आहे का आम्हाला पिकाशिवाय. अरे हो काय आता हे शेतकऱ्याचं म्हटलं का नाही, मोठी पंचायतच आहे. रानडुकरं हे रोईन हरणं राजा लस त्रास देऊ राहिला ना शेतकऱ्याला. आता याचं काही ना काही बंदोबस्त लावायला पाहिजे ना यानं शासनानं, नाही का, याचं काहीतरी इलाज व्हायला पाहिजे ना. आता काय अशानं जर हे झालं तर माणसानं काय करावं सांगा बरं. काही दगाफटका बसला तर. आता तुम्ही काहीच वेळ लावू नका, तुम्ही लवकरात लवकर जा बाजूनं, एक्सरे काढून आणा फटकन आणि बस पुढचा इलाज आपण लवकरात लवकर सुरू करून देऊ. चला जा लवकर. हां शांताराम भाऊ काय म्हणते, तब्येत की जमली ना आता, आलो मग आम्ही तुमच्या भेटीले. हो मोठे भेटीले आले, 5 रुपयाचा पार्लेचा पुळा आणला असं, याच्या पुढ्याला काय आहे. हो बरं झालं बाबा, एक भेटून जाऊ राहिले लोक, लय चांगलं वाटलं ना, नाही तर कोण येते बाबा कोणाच्या भेटीले. सरे लोक भेटू जाऊ लागले. हो त्याले हो आता जरा कोरोना कमी पडला ना म्हणून येऊ राहिली, नाही तर मग त्याला काची मेलत येत नाही कोणी. हो आपण तर बस ठरवलंच होतं याचं म्हणजे याचं काही हो तिकडे, बिलकुल शांताराम भाऊच्या भेटीशिवाय आपल्याला गमेच नाही ना. 3 दिवस झाले मला गमी नाही. हो सांगू राहिला 3 दिवसात एकानं लेखानं अर्धा किलो पावर शेप नाही आणलेले का ना, सगळे लेखाचे चालले ते क्रॅक जॅकचे ते पार्लेचे 5 रुपये पुढे घेऊन लेखायची. चला बा बरं वाटलं आता, शांताराम भाऊची तब्येत जमली. चला आता आम्ही निघतो मग. आता आम्ही जरासं ते जरा अयाला आल्या म्हणते ना, ते अयाचं औषध पाहतो जरा, येतो मग. हां अरे लेखायची हे औषध घ्यायसाठी आले ते नाही, पाय एका कामात 2 कामं, बरोबर आहे. चला जा रे बा जा, येईन तर पुढे नाही आणला लेखानं बिस्किटचा. अशी पाहिजे माणसाची किंमत. पहा बरं किती लोक भेटून येऊ राहिले. हो पण बा शासनाने या रानडुकराचं डोळ्याचं आणि या हरणाचं काय आहे बाबा, काहीतरी सोय लावा बाबा. हे आमच्या शेतकऱ्याचं जीवन मोठं मुश्किल झालं ना.